नमस्कार मित्रांनो. तर लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की लक्ष्मी निवास दोघंही गाडे पाटलांच्या घरी येतात. ते पत्रिका घेऊन आतमध्ये येतात. रेणुका त्यांचा चहा पाणी नाश्ता करायला जाते. तर गाडी पाटील विचारतात, कसं काय, तुम्ही कसं काय न केलं? निवास त्यांना पत्रिका दाखवतो आणि त्यांना म्हणतो, आमच्या मुलीचं भावनाचं लग्न ठरले म्हणून आम्ही आमंत्रण द्यायला आलोय. उद्या लग्न आहे, तुम्ही सगळ्यांनी या. गाडी पाटील आणि त्यांची आई खूप बोलतात. लक्ष्मी निवास यांचा दोघांचाही अपमान करतात आणि तुमच्या मुलाने आमच्या मुलीला पळवून नेलं याबद्दल खूप बोलतात. निवास म्हणतो, अहो आपली मुलं चुकली, आपणच समजून घ्यायला हवं ना. पण तुम्ही ही पत्रिका घ्या. गाडी पाटील पत्रिकेला हात सुद्धा लावत नाही. ते पत्रिका समोरच ठेवून द्यायला सांगतात. मी निवास दोघंही विनंती करतात की आमच्या मुलीच्या लग्नाला या, उद्या लग्न आहे. गाडी पाटील आणि त्यांची आई म्हणतात, आम्हाला जमणार नाही. रेणुका आली असती पण तिला काहीतरी काम आहे. तेवढ्यात तिथे रेणुका येते. रेणुका त्या दोघांनाही चहा देत असते. रेणुका चहा देणार तेवढ्यात गाडी पाटील म्हणतात, बास, आपली मुलगी नेली ना त्यांनी, आता चहा द्यायची काहीच गरज नाहीये, निघा तुम्ही आता. लक्ष्मीला खूप वाईट वाटतं. निवास तिला धीर देतो आणि दोघंही तिथून निघतात. तर इकडे लक्ष्मी निवास थोड्या वेळाने त्यांच्या ऑफिसमध्ये येतात. निवास ऑफिसमधल्या प्रत्येकाला पत्रिका देतो. आज लक्ष्मी दोघंही HR मॅनेजरकडे येतात आणि त्यांना पत्रिका देतात. HR मॅनेजर म्हणतो, तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. तो लक्ष्मीला पाठवून देतो. निवास तिथे बसतो आणि HR मॅनेजर त्याला सांगतो, 3 महिन्यात तुमची सर्व्हिस संपते. निवास म्हणतो, अहो काही पण काय बोलताय, 3 महिन्यात नाही, अजून 14 महिने बाकी आहेत. तो माणूस म्हणतो, नाही, आपल्या इथे नवीन मॅनेजर आलेत आणि त्यामुळे त्यांनी डिसिजन घेतलाय, मी काहीच करू शकणार नाही. निवास खूप विनंती करत असतो. तो म्हणतो, अहो तर मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी एवढं मोठं कर्ज घेतले. अहो असं मला कमी करू नका हो कामावरून, मला राहू द्या कामावर. तुम्ही एकदा बोलून बघा ना. HR मॅनेजर म्हणतो, नाही, माझ्या हातात काहीच नाहीये. तुम्ही प्लीज, आता 3 महिने राहिलेत म्हणून आता याच्यावर सही करा. तो पेपरवर सही घेतो. निवासला अजून टेन्शन येतं. HR मॅनेजर बाहेर निघून जातो आणि निवास त्या पेपर्सकडे बघत राहतो. आता सगळं कसं होणार? भावनाचं लग्न झालं की ते कर्ज कसं फेडायचं, जानूचं लग्न कसं करायचं, घर कसं बांधायचं या विचारात असतो. लक्ष्मी विचारते, का हो, काय झालंय, कसलं टेन्शन, आणि ती कोणत्या पेपरवरती सह्या केलं तुम्ही? निवास म्हणतो, काही नाही ग, सगळं चांगलंय. आणि अगं ते सरांचं महत्वाचं काम होतं ना, त्यासाठी थांबवून घेतलं होतं. तो असं दाखवतो की सगळं नॉर्मल आहे. ते पुन्हा पुढे पत्रिका वाटायला जातात. तर इकडे जान्हवी कॉलेजमध्ये पत्रिका द्यायला आलेली असते. ती सगळ्या प्रोफेसर्सला, सगळ्या मित्रमैत्रिणींना पत्रिका देते आणि ती विश्वाला म्हणते, विश्वा, उद्या भावनाताईचं लग्न झालं की तू सांगायचंय तुझं कोणत्या मुलीवर प्रेम आहे ते. विश्वा म्हणतो, हो मी सांगणार आहे. विश्वाचे सगळे मित्र त्याला सांगत असतात की आत्ताच सांगून टाक. विश्वा म्हणतो, नको, एकदा भावनाताईच्या लग्नाची सनई वाजली की इकडे मी जान्हवीच्या कानात सांगणार की माझं कोणावर प्रेम आहे ते. तर इकडे रात्री सुपर्णा, रवी दोघंही बोलत असतात. रवी विचारतो, सुपर्णा, मूड का ऑफ आहे तुझा? सुपर्णाची चिडचिड चालू असते. ती म्हणते, ती मुलगी भावना, ती आपल्या घरात येऊच कशी शकते? येऊ देत तिला घरी. नाही तिला हाकलून लावली ना तर नावाची नाही मी. विचारतो, म्हणजे तू ऍक्सेप्ट केलंयस का ती घरात येणार आहे ते? सुपर्णा म्हणते, नाही, मी फक्त तुला पॉसिबिलिटीज सांगते. उद्याचा दिवस आहे अजून हातात, मी काहीतरी प्रयत्न करेल आणि हे लग्न होऊ देणार नाही. असं म्हणून सुपर्णा निघून जाते. रवी इथे स्माइल करत असतो. इकडे लक्ष्मीच्या घरी घर सजवलेलं असतं आणि सगळ्यांची लगबग चालू असते. जान्हवीचे मित्रमैत्रीण घरी आलेले असतात. ते सगळ्या प्रकारची मदत करत असतात. तर घरातले सगळेजण बॅकपॅक करतात आणि कार्यालयात पोहोचण्याची तयारी करत असतात. तर विश्वाचे मित्र विश्वाला सांगतात, विश्वा, अरे बोल ना, प्रेम आहे ते आत्ताच सांगून टाक. विश्वा म्हणतो, आता नाही, मी नंतर सांगेल. तेवढं तिथे जान्हवी येते. जान्हवी म्हणते, विश्वा, हे 2 ग्लास सरबत तुझ्यासाठी, तुला ताकद आली पाहिजे. उद्या काहीही झालं ना तर तू मला सांगायचं त्या मुलीचं नाव काय आहे. तेवढं तिथे हरी येतो. हरी जान्हवीला ओरडतो. तो म्हणतो, जान्हवी, एवढ्या रात्रीचं काय चालू आहे तुमचं, आणि तू काय बोलते त्या मुलांशी, ती कोण आहेत? जान्हवी म्हणते, ते माझे मित्र आहेत, तयारी करायला आलेत. सिंचना जान्हवीला जायला सांगते आणि ती हरीशला ओरडते. ती म्हणते, काय रे, तू माझ्या प्रेमात होतास तेव्हा तू असंच करत होतास ना, आता स्वतःच्या बहिणीच्या वेळी जास्त प्रोटेक्टिव्ह होतोयस का? राहू दे, मन मोकळेपणाने तिला जगू दे. जान्हवी पुन्हा मित्रांशी बोलायला जाते आणि आपली तयारी करायला निघून जाते. तर दुसऱ्या दिवशी सगळेजण हॉलवरती पोहोचलेले असतात. सगळेजण आपापली कामं करत असतात. लग्नाची खूप गडबड चालू असते. इकडे लक्ष्मीची वहिनी लग्नासाठी निघालेली असते. ती गिफ्ट हातामध्ये घेऊन जात असते. लक्ष्मीचा भाऊ विचारतो, तू कुठे निघाली आहेस? वहिनी म्हणते, अहो आज लक्ष्मी वंशनच्या मुलीचं लग्न आहे. त्यांनी दरवेळेस त्यांच्या मुलाच्या पत्रिका पाठवल्यात आपल्याला, पण आपणच गेलो नव्हतो. पण यावेळेस आपल्याला जायला हवं ना, एवढा आनंदाचा दिवस आहे त्यांच्यासाठी. भाऊ म्हणतो, जा, तू जा. वहिनी तिथून जात असते आणि तेवढ्यात भाऊ म्हणतो, आता तू जा,
पण पुन्हा इकडे यायचं नाही, या घरात पाऊल टाकायचं नाही. वहिनी खूप रडते आणि ती पुन्हा आपल्या रूममध्ये निघून जाते. तर इकडे हॉलवर सगळ्यांची गडबड चालू असते. निवास विश्वाला म्हणतो, विश्वा, आता मुलाकडचे सगळे आले ना की त्यांना काय हवं नको ते तू सगळं बघायचंय. विश्वा ठीक आहे म्हणतो आणि तो पुन्हा कामाला लागतो. त्याचे मित्र त्याला सारखं सांगत असतात, जान्हवीला सांग, प्रपोज कर, पण तो काही प्रपोज करत नाही. तर इकडे श्रीकांत रेडी झालेला असतो आणि आनंदी तिथे येते. आनंदी म्हणते, बाबा, अरे तू किती छान दिसतोयस, अगदी किंग सारखा दिसतोय. वनजा पण त्याचं कौतुक करते आणि त्या आनंदीला सांगते, आता आपली भावना आई तुझी, ती आपल्या घरी येणार आहे आणि इथेच तुझ्या सोबत राहणार आहे. आनंदी खूप खुश होते आणि ते तिघजण हॉलवर जाण्यासाठी निघतात. तर इकडे हॉलमध्ये सगळ्यांनी आपल्या आपल्या कामात असतात. हरीश सिंचनाच्या मागे मागे असतो, तर मंगला, वीणा लोकांचे गिफ्ट पॅक करत असतात. लोकांना काय काय आहेर द्यायचंय, काय गिफ्ट द्यायचे, कोणाची ओटी भरायची, हे सगळं करत असतात. आणि मंगला त्यात पण चोरी करत असते. इकडे श्रीकांत, वनजा, आनंदी तिघही बाहेर येतात आणि तेवढ्या तिथे रवी येतो. रवी श्रीकांतला फेटा घालून देतो. तो त्याचं कौतुक करतो आणि तो म्हणतो, अहो, मी या दिवसाची किती दिवसापासून वाट बघत होतो. आता आपलं सगळं चांगलं होणार आहे. तुमची बायको या घरात आली की आनंदीला पण आई मिळेल. सगळेजण खुश होतात आणि घराबाहेर येतात. वनजा सुपर्णाला म्हणते, सुपर्णा, रवी, तुम्ही नाही येते का आमच्यासोबत? चला लवकर गाडीत बसा, निघायचं आपल्याला. रवी म्हणतो, थोडं काम आहे मला, आम्ही मागून येतो ना, तुम्ही जा पुढे. ते तिघही गाडीत बसतात आणि पुढे जातात. तर इकडे गाडे पाटलांच्या घरी गाडे पाटील सकाळची पूजा करतो, आईच्या पाया पडतो आणि त्या कार्यकर्त्यांचा फोन येतो. कार्यकर्ते सांगतात की गुणाजीचे लोक पैसे वाटतायत आणि मतं सगळे मॅनेज करतायत. असं केलं तर तो जिंकून जाईल, तुम्ही लवकरच निघा. गाडी पाटील खूप चिडतो आणि तो सिद्धूला आवाज देतो आणि घाईघाईने सिद्धू, गाडी पाटील तिथून निघतात. खूप पाऊस पडत असतो, त्यामुळे समोरचं काहीच दिसत नाही. श्रीकांत, वनजा, आनंदी एका गाडीत असतात, तर सुपर्णा, रवी एका गाडीमध्ये असतात आणि सिद्धू, त्याचे वडील हे एका गाडीमध्ये असतात. सुपर्णा म्हणते, रवी, मला का जाऊ दिलं नाही रे मॉमच्या गाडीमध्ये? मी तिकडे काहीतरी सांगितलं असतं ना, हे लग्न मोडायला लावलं असतं. हा शेवटचा चान्स होता. रवी म्हणतो, अगं सुपर्णा डार्लिंग, मला तुझ्यासोबत ट्रॅव्हल करायला खूप आवडतं. आता कसं आपण दोघं एकत्र आहोत, मला वेळ घालवायचा तुझ्यासोबत. सुपर्णा म्हणते, पण का, कशासाठी? आपण दोघं सोबत गेलो असतो ना. रवी म्हणतो, नाही ग, पण तू ग काय करणार होतीस ना, काही केलंस का? सुपर्णा म्हणते, नाही, आता हॉलवर गेले ना की आईला सांगते, मग ती हे लग्न मोडेल. हॉलवर गेल्यावर आईला सांगणार की हे लग्न लावू नकोस, हे लग्न न करण्यामध्ये किती भलाई आहे. रवी म्हणतो, कर, तू प्रयत्न कर, पण मी पण काहीतरी विचार केलाय. सुपर्णा विचारते, काय केलंयस तू? रवी म्हणतो, रिलॅक्स राहा, तुला त्रास होऊ देणार नाही असं काहीतरी मी केलंय, एकदम तुला आनंद होईल. म्हणून तो हसायला लागतो. तर इकडे भावना रेडी झालेली असते. जान्हवी तिला रेडी करते. जान्हवी म्हणते, श्रीकांत जिजूंना फोन करून विचार ना कुठे पोहोचलेत ते. ती भावनाला खूप फोर्स करते. भावना श्रीकांतला फोन लावते आणि त्याला विचारते, कुठे पोहोचलायत? श्रीकांत म्हणतोय, आम्ही निघालोय, आम्ही येतोच आहे, पोहोचतोच. आणि भावना, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. भावना विचारते, सरप्राईज काय आहे? श्रीकांत म्हणतो, आता नाही, लग्न झालं की तुला सांगेल. भावना खूप उत्सुक असते आणि तेवढ्यात तिथे लक्ष्मी येते. लक्ष्मी भावनाला असं सजलेलं बघते आणि तिची दृष्ट काढते, तिला टीत लावते, सगळ्यांना सांगते की खाली घेऊन या तिला. तर इकडे वनजाही खूप खुश असते. ती श्रीकांतला म्हणते, श्रीकांत, तुला असं आनंदी बघून ना मला खूप चांगलं वाटतंय. आता बाबा सगळं चांगलं होणार आहे. तुझी बायको घरात येणार, आनंदीला आई मिळणार, मग मी निश्चिंत होऊन जाईल. मी तुमच्या तिघांचीही काळजी घेईल आणि तुमच्या तिघांनाही जीव लावेल. ते तिघही गप्पा मारत पुढे चाललेले असतात. तर इकडे सुपर्णा रवीला म्हणते, रवी, स्पीड का कमी केलाय गाडीचा? अरे ते मॉम आणि ते पुढे गेलेत ना, आपण त्यांना त्यांच्या सोबत जायला हवं, फास्ट चालू ना गाडी. रवी म्हणतो, नाही ग, अगं पाऊस खूप पडतोय, समोरचं दिसत नाहीये ना, म्हणून स्लो चालवतोय. आणि हे बघ सुपर्णा, मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे ना, जाऊ देत त्यांना पुढे. रवी मनात विचार करतो आणि हसायला लागतो. तर इकडे गुरुजींनी विधी चालू केलेले असतात. लक्ष्मी, निवास हे विधीला बसलेले असतात आणि तेवढ्या तिथे भावना येते. भावनाही विधीला बसते. संपूर्ण पूजा पूर्ण होते. गुरुजी म्हणतात, भावना, ही पूजा पूर्ण झालीये, तुझ्या नवऱ्याला उदंड आयुष्य मिळणार. तर इकडे मोठा ट्रक येतो आणि श्रीकांत, वनजा, आनंदी ज्या गाडीमध्ये बसलेत त्या गाडीला मोठी धडक बसते. त्यांचा ऍक्सिडेंट होतो. गाडीचा पूर्ण भुगा झालेला असतो. आपला आजचा हा भाग इथेच संपतो.